नमस्कार मित्रांनो मी नवनाथ शिंदे स्वागत करतो आपल्या एमएस कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज या वर्षाची शेवटची तारीख आहे, 31 डिसेंबर आहे। या 31 डिसेंबर रोजी ही शेवटची तारीख आपल्याला सरकारने काही काम करण्यासाठी शेवटची तारीख देण्यात आलेली आहे। तर आपण बघूया की कोणते काम आहेत आणि यामध्ये काही बदल झालेला आहे। काही जण म्हणतात की तारीख वाढली, परंतु आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर आपण नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जवळच्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरायचं नाही। तर चला व्हिडिओ सुरू करूया। कोणताही वेळ न घेता आपण डायरेक्टली विषयाकडे इथं जाणार आहोत। आपण आता पहिल्यांदा बघूया की लाडक्या बहिणीविषयी भरपूर जण म्हणतात की तारीख वाढलेली आहे असं तसं, परंतु महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या एक्स हँडलवरून जाऊन चेक केलं की तारीख वाढण्याची काही दाखवण्यात आलेली आहे की, परंतु तारीख वाढल्याचं काही तिथं पर्याय दाखवण्यात आलेलं नाहीये, काही तिथं पोस्ट दाखवण्यात आलेलं नाहीये। आणि गुगलला पण मी विचारून चेक केलं तरी सुद्धा तिथं पण तारीख 31 डिसेंबर ही शेवटची तारीख लाडक्या बहिणीची केवायसी तारीख दाखवण्यात येत आहे। तर ही लाडक्या बहिणीची केवायसी 31 तारीख आहे। आतापर्यंत काही त्याबद्दल अपडेट आलेलं नाही की तारीख वाढली का नाही, तरी सुद्धा तुम्ही आज केवायसी काही करून केवायसी करून घ्या लाडक्या बहिणीची। हे झाल्यानंतर मित्रांनो, आता दुसरं जे आहे आपल्याला करायचं आहे की नंबर प्लेट HSRP नंबर आपल्याला बदलून घ्यायची आपल्या गाडीची। जर जुनी नंबर प्लेट असेल तर तुम्हाला ऑनलाईन आज करून घ्यायची, तारीख नंतर निवडून घेऊ शकता तुम्ही, कोणतीही तारीख आली तरी चालेल, परंतु आज ऑनलाईन आपल्याला करायचे। शेवटचा दिवस आहे HSRP नंबर बसवण्याचा, तर ते तुम्ही ऑनलाईन करून घ्या। कशा प्रकारे करायचे व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर जे आहे महत्वाचं की आपल्या आधारला पॅन लिंक आहे का हे कसं बघायचंय, हे लिंक करायचंच आहे आपल्याला। ही तारीख आज 31 तारीख आहे, शेवटची तारीख आहे। नंतर तुम्हाला आता 1000 रुपये ड्यू आहे, नंतर अनेक रक्कम वाढू शकते, त्याकरता आज करून घ्या। उद्या पैसे घालायचे आणि आज कमी घालायचे। तर तुम्ही आज ही चेक करा, नसेल तर तुम्हाला लगेच लिंक करून घ्यायचे। तर ते कशा प्रकारे करायचे, कशा प्रकारे आपल्याला आधारला पॅन लिंक आहे का कशा प्रकारे चेक करायचे किंवा लिंक कशा प्रकारे करायचे आपण ते समोर बघणार आहोत। व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, आधारला पॅन आपल्याला लिंक करण्यासाठी किंवा स्टेटस बघण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलवरती कोणताही गुगल क्रोम ब्राउझर कोणताही ब्राउझर ओपन करा, तिथे आपल्याला सर्च करायचे लिंक आधार स्टेटस, लिंक पॅन टू आधार। मराठीमध्ये करा, इंग्लिशमध्ये करा, जसं करायचे तसं करा। तुमच्या समोर ही साईट ओपन होणारच। लिंक आधार युजर मॅन्युअल हे आहे, यावर क्लिक करा, किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट होम या बटनावर क्लिक करा, किंवा लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करा। तुम्ही या वेबसाईटवर येताल, वरती सारायचं आहे लिंक आधार स्टेटस या बटनावर क्लिक करायचं। या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर लोडिंग होईल। आता भरपूर लोड असल्यामुळे इथं लोडिंग दाखवणार आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला इथं जे आहे लोडिंग दाखवते म्हणून वापस यायचं नाहीये, थोडीशी वाट बघायची, इथं होऊन जाणार आहे। आता जो आधारला पॅन लिंक आहे तो मी इथं टाकून दाखवतो तुम्हाला। लिंक जर असेल तर काय दाखवतंय ते तुम्ही इथं बघून घ्या। तर फ्यू लिंक आधार स्टेटस या बटनावर क्लिक करतो, पाहू शकता युअर पॅन नंबर दाखवण्यात येईल, इज ऑलरेडी लिंक टू गिवन आधार नंबर इथं दाखवण्यात येईल। तर पाहू शकता, क्लोज करायचंय। आता जो आधारला मोबाईल नंबर लिंक नाही, तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय ते इथं बघूया। तर होम पेज वर जायचंय, होम पेज वर गेल्यानंतर वरती सारायचं आहे, वरती लिंक आधार या बटनावर क्लिक करायचंय। आता तुम्हाला लिंक दाखवत असेल तर तुम्हाला कोणतीही काळजी करायची नाहीये, काहीच करायची गरज नाहीये। लेटेस्ट मध्ये पॅन असेल तर ते अगोदरच लिंक असणार आहे। आता इथं पॅन नंबर टाकून घ्यायचा आहे, मी दुसरा पॅन नंबर टाकून घेतो। पॅन नंबर टाकला, आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर व्हॅलिडेट या बटनावर क्लिक करायचे, पाहू शकता कंटिन्यू टू पे थॉट ई पे टॅक्स या बटनावर क्लिक करायचंय। परत इथं आपल्याला पॅन नंबर टाकून घ्यायचा आहे, व्हेरीफाय पॅन नंबर इथं आपल्याला करावा लागणार आहे। परत एकदा कन्फर्म पॅन नंबर इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे। टाकल्याच्या नंतर इथं आता आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर ओटीपी जाणार आहे, ओटीपी इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे। जो मोबाईल नंबर टाकला त्यावर ओटीपी जाणार आहे। आधारला मोबाईल नंबर लिंक असो नसो काही इथं गरज पडणार नाही, जो आपण मोबाईल नंबर टाकताल त्यावर ओटीपी जाणार आहे। ओटीपी व्हेरीफाय इथं करून घ्यायचा आहे।
तर इथं पाहू शकता ओटीपी टाकल्याच्या नंतर कंटिन्यू बटनावर क्लिक केल्याच्या नंतर ई पे टॅक्स इथं दाखवण्यात येईल. इथं पाहू शकता यू हॅव सक्सेसफुली व्हेरीफाईड फॉर मोबाईल ओटीपी क्लिक कंटिन्यू टू मेक न्यू पेमेंट. तर इथं आपल्याला नाव पण दाखवण्यात येईल. पाहू शकता कंटिन्यू बटनावर क्लिक करायचंय. कंटिन्यू बटनावर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे तुमच्या समोर ओपन होईल. तर इन्कम टॅक्स प्रोसीड या बटनावर क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर असाइनमेंट इयर निवडून घ्यायचे. आता इथं भरपूर जण म्हणतात की 2025-26 म्हणजे 25 चालू आहे, तर इथं आपल्याला 26-27 निवडावं लागेल का 2025-26. तर इथं 26-27 लेटेस्ट मधलं इथं आपल्याला निवडून घ्यायचंय. टाईप ऑफ पेमेंट मायनर हेड, तर या बटनावर क्लिक करून जे आहे आपल्याला एकदम खाली यायचे. पाहू शकता ऑदर रिसिप्ट 500 या बटनावर क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर सब टाईप ऑफ पेमेंट फी फॉर डेली इन लिंकिंग पॅन विथ आधार या बटनावर क्लिक करायचंय. कंटिन्यू बटनावर क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला वरती सारायचे डायरेक्टली कंटिन्यू बटनावर क्लिक करायचे. 1000 रुपयाचं पेमेंट इथं आपल्याला करावं लागणार आहे. तर इथं नेट बँकिंग, डेबिट कार्ड, पे ॲट बँक काउंटर, आरटीजीएस, पेमेंट गेटवे इन्क्लूड यूपीआय अँड क्रेडिट कार्ड जे आहे आपल्याला अशा प्रकारे आहे. तर यावर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्याच्या नंतर कोणतीही एक बँक निवडून घ्यायची. स्टेट बँक ऑफ इंडिया निवडले. कंटिन्यू बटनावर क्लिक करायचे. कंटिन्यू बटनावर क्लिक केल्याच्या नंतर इथे आपल्याला वरती सारायचंय. पे नाव या बटनावर क्लिक करायचंय. वरती अजून सारायचंय. टर्म अँड कंडिशन आपल्याला बघून घ्यायचे. आय अग्रीवर क्लिक करायचे. सबमिट टू बँक बटनावर क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर इथं आपल्याला जे आहे बँक चार्ज 0 आहे या बटनावर क्लिक करायचे. युपीआय ने आपल्याला पेमेंट करून घ्यायचे. तर हे पेमेंट दाखवणार आहे आपल्याला संपूर्ण डिटेल. इथं आपल्याला QR कोड दाखवण्यात येईल. QR कोडवर क्लिक करायचंय. तर इथं पाहू शकता QR कोड इथं दाखवण्यात आलेला आहे. 4 मिनिटं 26 सेकंद इथं आपल्याला देण्यात आलेली आहे. तर तुम्ही इथं हा कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता. सगळ्यात सोपी पद्धत हीच आहे. तुम्हाला बँकेकडून पेमेंट करायची गरज नाहीये. डायरेक्टली तुम्ही इथं आपलं फोन पे असेल, गुगल पे असेल, त्यांनी इथं QR कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता. तर इथं मी पेमेंट करून घेतो. तर पेमेंट इथं मी केलेलं आहे. तर पाहू शकता वेबसाईट आता लोड होईल. आता तुम्हाला इथं बॅक जायचं नाही मित्रांनो, हा महत्वाचा पर्याय आहे. तुम्ही इथं जे आहे बॅक जाऊ नका, अन्यथा तुमचे 1000 रुपये इथं जे आहेत यामध्ये कटून जातील. तर युअर ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झालेलं आहे. ओके बटनावर क्लिक करायचंय. पाहू शकता अशा प्रकारे ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालेलं आहे. थोडीशी वाट बघा. पेज रिफ्रेश होईपर्यंत तुम्हाला इथं काहीच करायची गरज नाही. अन्यथा तुम्ही स्वतः रिफ्रेश करताल तर तुमचं पेमेंट इथं अडकू शकतं. त्याकरता काही करायची गरज नाही. आता आपल्याला इथं पावती एक येणार आहे. तर पाहू शकता द चलान पेमेंट इज सक्सेसफुल. डाउनलोड बटनावर क्लिक करायचंय आणि प्रिंट तुम्ही जर CSC सेंटर चालक असाल, आपले सरकार सेवा केंद्र चालक असाल, तर ही प्रिंट करून आपल्या कस्टमरला द्यायची आहे. तर पाहू शकता ही प्रिंट आपल्याला कस्टमरला द्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही आधारला पॅन लिंक करू शकता. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही स्वतःही करू शकता. आणि तुम्हाला जर समजत नसेल तर आजची तारीख शेवट आहे. त्याकरता आपल्याला CSC सेंटरवर जाऊन आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन लिंक करून घ्यायचं आहे.